श्री स्वामी समर्थ. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागेल. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायला नको. उद्या तुम्हाला भूक लागली तर जेवण द्यायला ते लोक येणार नाहीत. उद्या तुम्ही संकटात अडकाल, तुम्हाला पैशाची गरज पडली तर पैसे द्यायला किंवा संकटात तुमची मदत करायला ते लोक अजिबात येणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, इज्जत भेटत नसेल तरीही चालेल, पण आपले काम करायला पाहिजे. जेव्हा लोक इज्जत मिळाली नाही तरीही आपले काम करतात, तेव्हाच लोक त्यांना इज्जत द्यायला लागतात. प्रत्येक वेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकटे जर आयुष्यात असतील ना तर त्यांना कधीच घाबरू नका. विश्वासाने आपले काम करत पुढे जा, कारण जो व्यक्ती सदैव मेहनत करतो, काम करतो आणि पुढे जातो तोच त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं. स्वामी म्हणतात, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावतो तो मात्र स्वतःच्या अडचणीत नेहमी एकटा पडतो. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात करा. एकटे का उभे राहीना, एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण लोक आपल्याला नेहमी काड्या करणारे भेटतात, जे आपली साथ देण्याचं फक्त ढोंग करतात, पण मागे ओढण्याचा पूर्ण त्यांचा विचार असतो. सर्व काही चांगलं आहे, फक्त ते चांगलं होत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामींचे वेळ त्याला लागते ज्याला त्या नामाचे अर्थ कळतात. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिनदर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. माणसामध्ये संयम, ध्येय आणि विश्वास असला की तो कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो. परमेश्वराला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी ह्या किती मोठ्या आहेत. त्या उलट अडचणींना सांगा की तुमचा परमेश्वर किती विशाल आहे, आणि त्या अडचणींना हे देखील सांगा की ते अडचण किती क्षणात तो परमेश्वर आता दूर करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात कोणापासून सांभाळून राहायचं जर हे समजून घेतलं नाही तर आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. फक्त स्वामी तुम्हाला नेहमी एक गोष्ट म्हणतात की त्यांची सेवा करा. आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामी दाखवणार तुम्हाला बाहेर येण्याच्या वाटा. आजचा स्वामी संदेश सदैव सोबत आहे. एकदा पाहून सुद्धा आपण त्याच गोष्टीकडे पुन्हा पाहत असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. स्वामी सांगतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोरचे आनंदाचे कसे जगायचे हे पाहण्यासाठी झालाय. कोणी आपल्या सोबत असो किंवा कोणी नसो, कधीही नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीही नाही. स्वामींचे वेळ त्याला लागते ज्याला त्या नामाचे सामर्थ्य कळते. स्वामींचे प्रत्येक निर्णय यावर खुश राहायला शिका, कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, स्वामींना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याचा व्हिडिओला एक लाईक केल्याने तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. सोबत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण ते तुमच्या आयुष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. स्वामी म्हणतात, नेहमी प्रत्येकाला साथ द्यायला शिका, पण साथ सुद्धा अशा लोकांची द्या ज्यांना खरंच तुमच्या साथीची किंमत असेल. उपकार विसरणाऱ्या लोकांकडे जास्त बघू नका आणि त्यांचा जास्त विचार सुद्धा करू नका. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घे, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर तुम्ही अक्कलकोटची धाव घ्या.
जो व्यक्ती कायम दुःखाचा रडगाण गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवतो, स्वामींवर विश्वास ठेवून एक गोष्ट म्हणतो की मी यांना मानतोय, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो. वाईट तर आपण असतो की सर्वांना चांगलं समजून बसतो. माणस आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य कधीच कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. फार गंभीर होऊन हे आयुष्य नका जगू. हे विश्व करोडो वर्षापासून कित्येक आहे. कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, कित्येक महान लोक होते, कित्येक चांगले लोक होते. ते आले गेले आणि त्यांचा काळ सुद्धा संपला. आता जर तुम्हाला सुद्धा या विश्वास टिकायचा असेल ना, तर काम करत राहावे लागतील. पण काम गंभीर होऊन कधीही करू नका. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे की स्वामी आपल्याला नेहमी साथ देत असणार. आयुष्य सोपं नाही, यात मार्गदर्शन नेहमी मिळतं. फक्त त्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक गोष्टीत यश 100% मिळू शकतं. स्वामी नामावर श्रद्धा असल्यावर तर आपल्याला नक्की यश मिळतं. स्वामी म्हणतात, जो माझ्या नामाचा जप करतो ना, त्याला मी कायम साथ देतो. त्यामुळे फक्त स्वामी नामाचा जप करा आणि श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. आपल्याबद्दल ज्या गोष्टी आपल्याला आवडतील ना, प्रत्येक त्या गोष्टी आपल्याला मिळतील की नाही याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. पण ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यासाठी जर कठोर परिश्रम केली, अपार कष्ट केले, मेहनत केली तर 100% ती गोष्ट आपल्याला मिळू शकते. सर्व संकटात स्वामी तुमची साथ नेहमी देतील. फक्त स्वामी नामावर तुम्ही श्रद्धेने विश्वास ठेवा आणि आपले काम करा. आपल्या कामावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपले जसे काम असतात ना, त्या प्रकारे आपल्याला देव साथ देतो. त्यामुळे देवाच्या नामावर विश्वास ठेवा व आपले काम करत राहा. कारण देव तुम्हाला साथ 100% देतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि कायम स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. फक्त आपण श्रद्धेने त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. आता या संदेशाला तुम्ही जर टाळण्याचा प्रयत्न कराल तर काहीही हरकणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीला दुर्लक्ष करून आयुष्यात काही पुढे जायला योग्य दिशेला मार्गदर्शन मिळणार नाही. तुम्ही स्वामीवरती जर विश्वास ठेवाल आणि मेहनत कराल तर 100% पुढे जाऊ शकता. कारण स्वामी त्यांच्या भक्तांची साथ 100% देतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. कारण स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याला स्वामी नेहमी साथ देतात. आपली श्रद्धा असेल स्वामी नामावर तर 100% गोष्टी शक्य होतात. आणि गोष्टी शक्य होण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छाशक्ती हे आपल्या मनाप्रमाणे जर करायची असेल ना, तर स्वामी नामावरती पूर्ण श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही शेवटी श्रद्धेचा विषय. श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासानुसार काम केले तर 100% यश मिळतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईपर्यंत वाट बघा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपार संकटे जरी असतील ना, तरी स्वामी नामावर लक्ष द्या. तुम्ही स्वामी नामावर लक्ष केंद्रित करा. एकदा का तुम्ही स्वामी नामाकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल, स्वामी नामात तुम्हाला मनमोहकपणे जगायला मजा मिळेल. तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली करू शकता. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला विश्वास असेल तर साथ 100% मिळते आणि स्वामी आपल्याला मार्गदर्शन नेहमी करतात. सर्व काही आपला विश्वासाची गोष्ट आहे. बाकी साथ तर स्वामी आपल्याला देत आहेत. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आणि ज्याचा विश्वास आहे स्वामी नामावर त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण जर स्वामी नामावर विश्वास ठेवू
तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन 100% मिळते. फक्त स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ 100% देतील. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी त्यांची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आज जर स्वामी नामावर विश्वास ठेवाल तर आयुष्यात पुढे जायला तुम्हाला साथ स्वामी नक्की देतील. स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करत आहेत. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्यात स्वामी तुम्हाला साथ देत आहेत आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केले आहे. बऱ्याच वेळेला स्वामी नामावरती आपली श्रद्धा असते, आपला विश्वास असतो, पण आपल्याला वाटतं की स्वामी आपली मदत करत नाहीत. पण असं मुळातच नसतं. स्वामी कायम आपली साथ देत असतात. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं असतं. सर्व विषय शेवटी विश्वासाचा आहे. ज्याने विश्वास ठेवला त्याला साथ स्वामी नेहमी देतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. विश्वास असणाऱ्या व्यक्तीला स्वामी कायम मार्गदर्शन करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी त्याला मदत करतात. त्याला कधीही चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कायम मार्गदर्शन स्वामी त्याला करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या आयुष्यात कायम त्यांच्या सोबत आहे. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त त्यांची श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. फक्त स्वामी नामावर आपला श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. सर्व काही श्रद्धेचा विषय असतो. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ मी देत आहे. फक्त तुम्ही चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवा. कारण तुमच्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असतं. विश्वास जर असेल ना स्वामी नामावर तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज स्वामी नामावर विश्वास ठेवला तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. त्यासाठी मेहनत सुद्धा घ्यावी लागते, मेहनत सुद्धा करावी लागते आणि आपल्याला 100% मार्गदर्शन मिळेल. स्वामी बोलतात, आपण चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवला तर साथ आपल्याला नेहमी मिळते. फक्त त्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करता येईल. आज आपण ज्याबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला परवडते का? एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, मी कायम प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त त्याने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला जो स्वामी नामाचा जप करेल स्वामी त्याला साथ 100% देतील. आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात संकटही खूप आहेत. प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करावा लागतो आणि त्या संकटांचा सामना करूनच तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. त्यामुळे संकटांना न घाबरता प्रयत्न करा आणि पुढे जा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, सामना करणं गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली व्हावं, पण ती प्रत्येक गोष्ट चांगली होण्यासाठी त्या व्यक्तीला मेहनत सुद्धा तेवढीच घ्यावी लागते. शेवटी विषय मेहनतीचाच असतो. मेहनत जर चांगली असेल तर स्वामी आपल्याला कायम मदत करतात आणि आपली साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपल्या भक्तांची साथ देतात आणि त्यांना मदत करतात. फक्त भक्तांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या नावाचे नामजप करणे गरजेचे आहे. आता आयुष्यात संकटे खूप आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. शेवटी विषय असतो की संकटांचा सामना केला तर व्यक्ती पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात सुरुवात करणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे 100% करतो. देव म्हणतो, आयुष्यात प्रत्येकाच्या मी सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. कारण ज्याचा विश्वास आहे ना त्याला स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करतात. फक्त विश्वास ठेवून बघा. आयुष्यात जर तुमचा विश्वास असेल स्वामी नामावर तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो ना ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. बाकी सर्व कष्ट केल्यानंतर गोष्टी शक्य होतात. स्वामी नेहमी सांगतात,
आपण ज्या वेळेला प्रत्येक संकटांचा सामना करतो ना, त्यावेळेला आपल्याला मदत नक्की मिळते. आयुष्यभरासाठी जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल, तेव्हा स्वामी साथ देतात. स्वामी मार्गदर्शन सुद्धा करतात आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरित सुद्धा स्वामीच करतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकाची साथ मी देत आहे, प्रत्येकाला मार्गदर्शन मी करणार आहे, कायम त्यांना पुढे जाण्यासाठी साथ सुद्धा मी स्वतः देतोय. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपला विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाने आपलं सर्व काही होतं. आपलं काम असं असावं की प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू देईल. आज जर आपण एखाद्या गोष्टीला घाबरतोय ना, तर प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःविषयी त्या गोष्टी नेहमी करा ज्या गोष्टी आपल्याला पटतात. त्या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. बाकी सर्व स्वामींच्या आशीर्वादाने चांगलं होईल. फक्त स्वामी नामावर तुम्ही पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. शेवटी विषय श्रद्धेचा आणि विश्वासाचा असतो, कारण स्वामी त्याला सुद्धा साथ देतात जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करत नाहीत, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत असते, फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. आपल्या मेहनतीला यश स्वामी देत आहेत. आपल्याला कायम साथ स्वामींनी दिली आणि कायम मार्गदर्शन सुद्धा स्वामी करत आहेत. त्यामुळे आपल्याला सर्व काही चिंता त्यांच्यावरती सोडायच्या आहेत. आपल्या चिंता काय आहेत त्या विसरून जा. आपल्याला आवडतं किंवा करायचं काय किंवा मिळेल काय याकडे लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. विषय शेवटी विश्वासाचा असतो. विश्वास जर स्वामी नामावर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कायम मी त्यांची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत असतात. फक्त त्यांच्या नामावर आपली श्रद्धा किंवा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासाचा विषय असतो. शेवटी स्वामी सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपण सुद्धा कष्ट घेतो. कष्टाशिवाय काहीही नाही. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. आज आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करत आहोत ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते का, या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करताना कधी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे का, की कोण तुमची साथ देतो आणि कोण देत नाही? बाकी सर्व तर स्वामी नामावर अवलंबून आहे. स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त त्यांच्यावरती आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. विषय शेवटी श्रद्धेचा असतो, कारण स्वामी आपल्याला साथ नेहमी देतात. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. बाकी सर्व शक्य आहे. जोपर्यंत स्वामी नामावर विश्वास आहे ना, तोपर्यंत चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करतील. आपण ज्याबद्दल विचार करतो प्रत्येक ती गोष्ट आपल्याला आवडत असेल तर आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. शेवटी विषय मेहनतीचा असतो. मेहनत जर कराल ना, तर 100% तुम्हाला यश मिळेल. मेहनतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट होते. आजच्या या जमान्यामध्ये मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नाही. मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळू शकते आणि जर कष्ट चांगले असतील तर त्यात स्वामी साथ सुद्धा देतात. त्यामुळे स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. आयुष्यभरासाठी स्वामी तुमची साथ नेहमी देतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं हे आपल्याला गरजेचं असतं. शक्य असणारी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आपल्याला करायची आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. शेवटी विषय हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा असतो. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कायम त्यांची साथ मी देत आहे. फक्त त्यांनी विश्वास ठेवून बघावं. बाकी सर्व माझं त्यांच्या मनाप्रमाणे तर होतच आहे. विश्वास ठेवा. आयुष्यभरासाठी तुमची साथ कोणी देवो वा ना देवो, पण स्वामी कायम देणार आहेत. ही गोष्ट तुमच्यासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी फायद्याची सुद्धा आहे. बाकी सर्व तर चांगलेच होत आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या की स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो, ज्या गोष्टीचा आपण घातपेक्षा जास्त विचार करतो,
आपण त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतो. पण आपली गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे फक्त विश्वास ठेवण्याने काम करणे. श्रद्धेच्या जोरावर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. फक्त ती गोष्ट शक्य करताना आपला विश्वास असणे गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामीनाम जपा, कारण स्वामीनामात एक वेगळी शक्ती आहे, एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती स्वामीनाम जपतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात कायम स्वामी तुम्हाला साथ देत आहेत आणि कायम देत असणार. फक्त त्यांच्या नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. शेवटी विषय हा विश्वासाचा असतो. स्वामीवरती विश्वास असेल ना, तर कायम स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहो. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण ज्या वेळेला स्वामीनामावर विश्वास ठेवू ना, त्यावेळेला चिंता किंवा काळजी करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. कधीही जास्त चिंता किंवा काळजी करू नका. श्रद्धा असेल ना, तर प्रत्येक गोष्ट होते. फक्त विषय शेवटी हा श्रद्धेचा असतो. श्रद्धेवरती विषय असेल तर सर्व काही शक्य होते. स्वामीनामाचा जप केल्याने आयुष्यात अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतात. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्याला पटेल असं नाही. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टी बोलतो त्या करायला सुद्धा शिकलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टीचा जास्त विचार करतो, त्या गोष्टी आपल्या मनावरून जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचं आयुष्य अवघड आहे. संकटे हे तर भगवंतांनी प्रत्येकाच्या आयुष्यात दिली आहेत. त्या संकटांचा सामना करण्यासाठी, त्या संकटांपासून बाहेर निघण्यासाठी प्रत्येकाला सद्बुद्धी भगवंत देत आहे. आयुष्य प्रत्येकाचं सोपं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला काही गोष्टींचा ध्यान ठेवावा लागतो. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमत नाही. पण भगवंत नेहमी म्हणतो, भक्ताला मी नेहमी साथ देतो. पण त्या भक्ताने सुद्धा माझे नामस्मरण करायला हवे. आता एक गोष्ट बघा, जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील ना, तर त्या गोष्टी तुम्हाला मेहनतीने कराव्या लागतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचं आयुष्य सोपं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच, पण त्यांचा सामना करणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा सर्व सामना गोष्टींचा करूनच पुढे जावं लागतं. आता असं होतं ना, की काही लोकांच्या आयुष्यात संकटे हे आधीपासून असतात, तर काही लोकांच्या आयुष्यात हे संकटे कधी नसतातच. तर त्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांचे कर्म. आपले कर्म जसे असतात त्या प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी करून ठेवतो ज्यामुळे आपल्या आयुष्यात नेहमी संकटेच येत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कायम साथ देणारे भगवंत आपल्या सोबत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते आपली साथ नेहमी देत असतात. आपल्याला चिंता किंवा काळजी अजिबात करायची नाही. देवाचे नामस्मरण करून आपले काम करत राहायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, संकटे म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात, सामना करून पुढे जायचं म्हटलं तर प्रत्येकाला न जमणारा विषय. शेवटी एक गोष्ट ही असतेच, तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधता येते, त्यातच तुमचे यश समावलेले आहे. प्रयत्न करणे हे कधीही सोडू नका. अपयश यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. अशक्य असं काहीही नाही. त्याची सुरुवातीला फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जगाला बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदलावं लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. चांगल्या विचारांचे जीवन बदलता येतात आणि त्यात विचारांनी यश सुद्धा साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, तुम्ही ते आरामात पूर्णपणे सामना करून पुढे जाऊ शकता. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना करणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला पुढे जाऊ शकतो. आज जर स्वतःवरती विश्वास ठेवला ना, तर प्रत्येक गोष्ट नक्की शक्य होते. आणि स्वतःवरती विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य होते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी तुम्हाला मेहनत ही घ्यावी लागते. विषय शेवटी मेहनतीचा असतो. मेहनत करत नाल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आपण स्वतःबद्दल ज्या गोष्टीने प्रयत्न करतो ना, प्रत्येक ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते.
सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आयुष्यात मेहनत गरजेची आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात मेहनत जर कराल तर प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. शेवटी विषय हा संकटांचा सामना करण्याचा असतो. आपल्याला 100% यश हे नक्की मिळणार. सर्व संकटांचा सामना करून पुढे जायला जर तुमच्यात हिंमत असेल ना, तर 100% तुम्ही पुढे जाल. विषय फक्त हिमतीचा असतो. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे होत जातं. स्वामी स्वतः आपली साथ देत जातात. त्यांच्या नामावरती आपला विश्वास असायला हवा. बाकी सर्व ते आपल्या मनाप्रमाणे स्वामी नेहमी करतात. स्वामी सांगतात, आयुष्यभरात जेवढे संकटे आले तुमच्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. बाकी सर्व संकटात तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. आयुष्यात अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतील. आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो, प्रत्येक ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नामावर विश्वास असेल तर 100% मार्गदर्शन आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात. त्या आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी त्या गोष्टींचा सामना करावा लागतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण संकटांना घाबरलं तर संकटे आपल्याला मागे ओढू शकतात. पण त्या संकटांचा सामना करून पुढे गेल्याने आपल्या आयुष्यात स्वामी आपली साथ नेहमी देतात. आयुष्यात अपार संकटे जरी आली ना, तरी कधी घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी नामाचा जप करा. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त त्यांनी संकटांचा सामना करून पुढे जायला हवं. आज जर स्वामी नामावर विश्वास ठेवून मेहनत कराल तर 100% यश हे तुम्हाला मिळणार आहे. शेवटी विषय आपल्या यशाचा आहे. यश तेव्हा सुद्धा मिळतं जेव्हा आपल्याला संकटात होतो. यश हे कायम मिळत असतं. स्वतःवरती विश्वास ठेवून काळजी न करता प्रयत्न करणे आपल्याला यशस्वी बनवू शकते. सर्व विषयी शेवटी आपल्या संकटांचा सामना करण्याचा आहे, कारण स्वामी आपल्याला साथ कायम देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ दिली आहे. अशक्य सुद्धा शक्य स्वामी करतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. सर्व संकटात स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि कायम साथ देणारे फक्त स्वामी आहेत. बऱ्याचदा आपण गोष्टींना घाबरतो की ह्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार की नाही, पण हे बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार. त्यासाठी मेहनत तुम्हाला करत राहावी लागणार. शेवटी मेहनत केल्यानेच आपल्याला यश मिळतं आणि मेहनतच आपल्याला साथ देते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी कष्ट करावे लागतील. जिद्दीने केलेले कष्ट आपल्याला यश नक्की देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर संकटे आपली साथ देतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत करणं अति आवश्यक आहे. गरजेच्या गोष्टी तर करायलाच पाहिजे, कारण ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी जर केल्या तरच आयुष्यात पुढे जायला मजा मिळते. कारण प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही, आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट कायम आपल्यासाठी चांगली असेल असंही नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. बाकी आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत गरजेचं आहे. मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. बाकी स्वामी तुमची साथ नेहमी देतात. स्वामी नामावर विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात कायम स्वामी साथ देत असतात. फक्त त्यांच्या नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा सर्व संकटांचा आपण सामना करतो, पण त्यात स्वामी आपल्याला साथ देतात. त्या गोष्टीकडे आपला विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कायम त्यांना प्रत्येकाला साथ देत आहे. फक्त त्यांनी त्या संकटांचा सामना करायला पाहिजे. संकटांचा सामना करणं म्हणजे पुढे जाणं, आणि ते आपल्याला साथ नक्की देतात. अडचणी आहेत आयुष्यात तर त्यांना घाबरायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायचं, कारण आपल्याला साथ देणारे स्वामी आहेत. स्वामींना म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर संकटांचा सामना करून पुढे जा, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो किंवा चिंता करतो, ते चिंता आणि विचार सोडून आपल्याला काम करावे लागणार.
कारण शेवटी विषय आपल्या कामाचाच होणार आहे. आपलं काम जसं तसं आपलं नाव होईल आणि आपल्या नावाने प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्हाला करायची असेल ना, तर संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त इच्छा ठेवतो किंवा ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता ठेवतो, प्रत्येक ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळण्यासाठी तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. लक्षात ठेवा, आयुष्यात संकटे आहेत, पण त्यांचा सामना नक्की तुम्हाला करावा लागणार. ज्या संकटांचा तुम्ही सामना करत आहात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास जर असेल ना, तर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतात. आपण विश्वास ठेवावा, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी सांगतात, आदित्य, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं अद्वितीय काहीतरी करायचं असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला मेहनत आणि कष्ट करणं गरजेचं असतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. आयुष्यात संकटे असतात. संकटांचा सामना करणं सहज नेहमी प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला जमतं ना, ते सर्व काही चांगलं करू शकतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच करायचं असेल तर मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करा. बाकी सर्व तुमच्या नावाप्रमाणे नक्की होतं. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करायचं असेल तर मेहनत ही गरजेची आहे. मेहनतीशिवाय काहीही नाही. जो व्यक्ती कष्ट करतो त्याला स्वामी नेहमी साथ देतात. फक्त कष्टांचा सामना करून पुढे जावं लागतं. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतात. स्वामींनी नेहमी तुमची साथ दिली. आयुष्यात कठीण काळात सुद्धा स्वामी नेहमी साथ देतात. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे, मग चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नामावर विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी न करता आपले काम करत राहणे हे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. आयुष्यात कायम आपल्याला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करत आहेत. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे स्वामींनी तर केलेलंच आहे. आयुष्य सोपं नाही. त्या आयुष्यात स्वामी नामावरती विश्वास ठेवणं सुद्धा सोपं नाही. स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती संकटांचा सामना करेल त्याला नक्की आयुष्यात त्याच्या यश मिळेल. लक्षात घ्या, आयुष्यात यश मिळवायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. कारण कष्टाशिवाय आणि मेहनतीशिवाय काहीही नाही. सर्व काही कष्टाचा आणि मेहनतीचा खेळ आहे. जो व्यक्ती कष्ट करेल, मेहनत करेल, त्याला स्वामी साथ नक्की देतील. आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील आणि स्वामी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतील. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. मेहनतीला पर्याय नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी आहेत. संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला साथ देतील. स्वामी म्हणतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतोय किंवा ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता करतोय, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपण फक्त विश्वास ठेवावा. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे होत असतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि काळजी करू नका, कारण चिंता आणि काळजी केल्याने काहीही शक्य नाही. जो व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्यासाठी उत्सुक असेल त्याला मेहनत करणं गरजेचं आहे. कष्टाला पर्याय नसतो. आयुष्यात कितीही कठीण काळ असू द्या, कठीण काळात सुद्धा स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. स्वामी नामावर एवढा विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात सर्व काही
तुमच्या मनाप्रमाणे होत आहे, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. श्रद्धेचा विषय असतो. शेवटी जर स्वामी नामावर श्रद्धा असेल ना, तर 100% साथ आपल्याला नेहमी मिळते. आपल्याला साथ मिळवायची असेल तर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी ज्या गोष्टी अशक्य असतात त्या स्वामीसाठी शक्य असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल या गोष्टीकडे बघा. बाकी स्वामी 100% तुमची साथ देतात. आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायला हवा. बाकी सर्व स्वामी नक्की तुमच्या मनाप्रमाणे करत आहेत. स्वामी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. शेवटी सर्व काही विश्वासावर असतं आणि जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर कायम स्वामी तुम्हाला साथ 100% देणार. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य होत्या त्या स्वतः स्वामी शक्य करतील. स्वामी म्हणतात ज्या गोष्टीबद्दल तुम्ही एवढे विचार करत होते, चिंता करत होते, आता त्या गोष्टीबद्दल एवढा विचार किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज सुद्धा नाही. फक्त विश्वास ठेवणं मेन आहे. स्वामी नामावर श्रद्धा ठेवा. स्वामी नामाचा नामजप करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आजकाल अशी कुठलीच गोष्ट नाही जे स्वामी शक्य नाही करणार. स्वामी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. फक्त विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वळणाला नेहमी तुम्हाला कायम साथ मिळेल. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार कराल किंवा ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता कराल ती गोष्ट स्वामी नक्की करतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. अनंत गोष्टी होतात आयुष्यात, अनंत घडतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतात. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात संकटे आहे म्हणून त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी देत असतात. स्वामी सांगतात आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. फक्त विश्वास विषय असतो तो फक्त मेहनत करण्याचा. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात स्वतःवरती विश्वास असायला हवा, कारण स्वतःवरती असलेला हा विश्वासच आपल्याला नेहमी साथ देत असतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि कायम ते होणार असतं. ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात घ्या. आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवू, स्वामी नामावरती विश्वास ठेवू ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आज सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वामी नामावर विश्वास ठेवून बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. लक्षात घ्या स्वामी आपल्याला नेहमी साथ देत आहेत आणि स्वामींनी आपल्याला साथ नेहमी दिली आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी त्याची साथ देतोय आणि कायम देत असणार आहे. फक्त त्यांनी त्यांच्या नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात कायम मी प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त आयुष्यात सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर आयुष्य सोपं राहणार नाही. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण शेवटी विषय हा श्रद्धेचा असतो. श्रद्धा असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि श्रद्धेशिवाय काहीही नाही. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत आहेत. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व स्वामी नेहमी तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि स्वामी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुला साथ सुद्धा दिली आणि कायम देत सुद्धा आहेत. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. शेवटी विषय हा विश्वासाचा असतो. आपल्या आयुष्यात आपण काय आहो हे खूप महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वळणावर नक्की तुम्हाला साथ मिळणार. फक्त विश्वास असतो तो मेहनत करण्याचा. मेहनत जर असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतात. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला साथ देत असतात आणि कायम स्वामी तुम्हाला साथ देणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्याचा स्वामी नामावर विश्वास आहे. त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी म्हणतात मी कायम तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे.
फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देणार. स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे झालंच आहे. स्वतः स्वामी नामावर विश्वास जर असेल तर आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य करायला वेळ लागणार नाही. स्वामी म्हणतात, शेवटी प्रश्न विश्वासाचा असतो. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. विश्वास ठेवा आणि श्रद्धेने काम करा.